शहापूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवारांचा जोरदार प्रचार। शहापूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे गिरीश सुधाकर पाटील, वैजली पंचायत समिती गणातून माजी सभापती प्रकाश पाटील तर शहापूर गणातून भाग्यश्री नंदन पाटील या निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू आहे। घरोघरी जाऊन प्रचार पत्रक वाटण्यात येत आहे। मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं उमेदवार गिरीश पाटील यांनी म्हटलं आहे। नाही, एकंदरीत पाहिला ती शहापूर या मतदार गटातील संपूर्ण नवखार पासून रांजणकर डावली ते शहापूर पर्यंत एकंदरीत चांगला अनुभव आहे। इथे जी एवढ्या वर्षाची जी सत्ता होती ती ह्या टायमाला निश्चित वेगळी झालेली दिसेल। असं एकंदरीत चांगला अनुभव आहे, लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे, त्यामुळे ह्या वेळेला काहीतरी बदल घडेल। ह्या वेळेला मुद्दे सांगायचं म्हणजे तर एकतर तरुणांना रोजगार हा महत्वाचा मुद्दा आहे। ह्याच मुद्द्यावर आम्ही चाललेलो आहोत, कारण एवढे जे प्रकल्प आले, उदाहरणार्थ आरसीएफ म्हणा, एअरपोर्ट म्हणा, पुन्हा एअरपोर्ट आपला बंदर विकास म्हणा, हे एवढे जे सगळे आले ते सगळे शेका पक्षाच्या अनास्थेमुळे गेलेले आहेत। तर आता आमचा सिनाबस सगळा एक चांगला प्रकल्प धीरण शहापूर येथे येत आहे, त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। पुन्हा MIDC खारेपाट MIDC चांगली हायटेक व्हावी ह्याच्याकडे आमचा कल आहे। त्यामुळे नवीन जे काही येतील चांगले चांगले उद्योग त्याच्यासाठी आमचा पुढाकार राहणार आहे। निवडणुकीला उभा आहे त्यासाठी पहिला मुद्दा आमचा असा आहे की दमदार आमदार मान्य महेंद्र शेठ साहेबांनी रेवस करंजा ब्रिज जो जवळजवळ 1980 साली मंजूर झालेला, त्याच्यानंतर कोणी त्याच्यावर लक्ष नाही दिलं। ते दमदार आमदार महेंद्र शेठ साहेबांनी लक्ष देऊन आज रेवस करंजा ब्रिजचं पुलाचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे। त्याच्यामुळे मुंबई आपल्याला जोडली जाईल आणि विविध प्रकल्प याच ठिकाणी येतील आणि त्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे। सध्या रोजगाराची महामारी इथे चालू आहे, परंतु प्रकल्प जेव्हा आल्यानंतर रोजगार लोकांना मिळेल आणि जी उपासमाराची वेळ आहे पूर्णपणे निघून जाईल। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।